मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुरुषोत्तमच्या हातात बेड्या घालून त्याला जीपमध्ये पूर्ण बंदोबस्तात बसवण्यात आलं. जीप परत अकोळला निघाली. आरोपी इतक्या थोड्या अवधीत विशेष दगदग न घडता हाती सापडला म्हणून पोलीस दल संतुष्ट आणि खुश होऊन गेलं होतं. एखाद्या मॅचचे विजेते खेळाडू मॅच संपल्यानंतर जितक्या उल्हासानं आपापसामध्ये चर्चा करतात, तितक्याच उल्हासानं पोलीस लोक नेहमीची शिस्त सोडून आजच्या छाप्याचा तपशील एकमेकांना सांगत होते. सुर्वे साहेब मात्र एक शब्दही न बोलता ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर डोळे झाकून चुपचाप बसले होते. त्या आरोपीला कसकशा तऱ्हेनं हाताळायचं आणि त्याच्याकडून गुन्ह्याचा कबुली जबाब कसा वदवून घ्यायचा या विचारात गढून गेले होते. खच्चून भरलेल्या त्या जीपमध्ये 2 पोलिसांचा गलिलठ्ठ देहांच्या मधल्या खाचेत चेपून गेल्यासारखा पुरुषोत्तम बसला होता. त्याचं मन जणू अवाक व संज्ञाशून्य बनलं होतं. त्याचं शरीर सुन्न व चेतनारहित होऊन गेलं होतं. काय झालं ते त्याला समजत होतंही आणि नव्हतंही. जीपमध्ये बसल्यावर एकदम त्याची मान खाली लटकली आणि हातातल्या लोखंडी बेड्यांवर त्याची नजर खिळून गेली. आपण काय पाहत आहोत हे त्याला कळेना. थोड्या वेळानं कसल्या तरी अपरिमित दुःखाचा अनावर कड त्याच्या घशात एकदम दाटून आला आणि नकळत त्याच्या डोळ्यांतून टपोरे अश्रुबिंदू गालावरती ओघळू लागले. ते अश्रू पुसण्याचीही जाणीव त्याच्या ठायी उरली नव्हती. ते निराधार पोरके थेंब तसेच त्याच्या गालांवरती वाळून गेले. गाव आलं. गावाच्या रस्त्यातून आणि बाजारपेठेतून जीप हाकून नेत थेट पंचायतीच्या ऑफिसच्या आवारात उभी करता आली असती. पण सुर्व्यांनी गावाबाहेरच जीप थांबवली. पुरुषोत्तम सहित आपल्या सर्व ताफ्याला त्यांनी खाली उतरवून घेतलं आणि ड्रायव्हरला जीप पंचायत ऑफिस समोर नेऊन उभी करायला सांगितलं. मग पुरुषोत्तमला आपल्या बाजूला घेऊन ते पायी गावात निघाले. सीमांत पूजनाहून नवऱ्या मुलाला गावात मिरवत आणावं त्याप्रमाणे ते पुरुषोत्तमला गावातून मिरवत मिरवत नेऊ लागले. हातकड्यात अडकलेले दोन्ही हात पोटाशी घेऊन पुरुषोत्तम स्वतःच्या गावच्या रस्त्यातून चालू लागला. त्याच्या एका बाजूला इन्स्पेक्टर होते, दुसऱ्या बाजूला त्याच्या काढण्या हातात धरून एक शिपाई चालत होता. बाकीचे शिपाई 3-3 रांगा करून शिस्तीनं मागोमाग चालले होते. पुरुषोत्तमला देमाय धरणी ठाय होऊन गेलं होतं. त्याच्या अंतःकरणात मरणप्राय यातना आणि कळा सुरू झाल्या होत्या. ज्या गावात आपण मानानं जगलो, सन्मानानं मिरवलो, त्याच गावात आज खुनी आरोपी म्हणून पोलीस पहाऱ्यात मिरवण्याची आणि नामुष्कीची भयंकर वेळ त्याच्यावरती कोसळली होती. या घोर मानखंडनेपेक्षा फासावरचं मरण शतपटीनं बरं. ही जाहीर फाशीच नव्हती तर काय होतं? काळी टोपी, नेहरू शर्ट व एकटांगी धोतर अशा मळकट चुरगळलेल्या वेशात भकास, विवर्ण आणि अपमानित चेहऱ्यानं स्वतःच्या पायाकडे एकटक दृष्टी लावून पुरुषोत्तम घट्ट ओढ दाबीत रस्त्यानं चालला होता. त्याला या हीन घृणित अवस्थेत पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गावकऱ्यांची गर्दी जमली होती. पुरुषोत्तम कुठंच पाहत नव्हता, पण लोकांच्या त्याच्याकडे वळलेल्या तर्जन्या, त्याच्यावर रोखलेल्या नजरा त्याच्या मनःचक्षूंना स्पष्ट दिसत होत्या. लोकांची बोटं जणू गोफणीचे दगड बनून त्याच्या अब्रूलौकिकावरती सट्टासट आघात करून त्याला हृदयाला शतविक्षिप्ताने रक्तबंबाळ करून सोडित होतीत. त्यांच्या नजरा विषाक्त भाले बनून त्याला विध्व करीत त्याच्या काळजात घुसत होत्या. त्यांची उपहासात्मक कुजबूज आगीचे गोळे बनून त्याच्या कानांना व अंतर्मनाला जाळून भाजून काढीत होती. पुरुषोत्तमचं हृदय आतल्यात अत्युच्च टाहो फोडून आक्रंदत होता. देवा, केवढा भयंकर फजितीचा, दुःखाचा आणि मानहानीचा दिवस तू आज मला दाखवलायस हा. आता यापुढं माझ्या जगण्यात तरी काय अर्थ राहिला आहे? पांडुरंगा, आकाश कोसळून माझ्यावर पडू दे आणि माझ्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडून जाऊ दे. धरणी दुभंग होऊन मला जागच्या जागी गिळून घेऊ दे.
त्याला पंचायत कचेरीत आणून बसवण्यात आलं. त्याचा 15-16 वर्षांचा मुलगा विनायक, त्याची पत्नी सारजा आणि दुकानचे दिवाणजी त्याची भेट घ्यायला आले. सारजा मोठमोठ्यानं हंबरडा फोडून रडत होती आणि नवऱ्याला भेटण्यासाठी कचेरीमध्ये उसळून झेप घेत होती. 2-3 जणांनी तिला अडवून धरलं. सुर्वे साहेबांनी कठोरपणानं त्यांना आरोपीला भेटण्याची मनाई केली आणि सांगितलं की तो कुणालाही भेट घेऊ दिली जाणार नाही. आम्ही आता तालुक्याला जाणार आहोत. तिथं उद्या त्याच्या भेटीची परवानगी फक्त घरच्या माणसांनाच दिली जाईल. अर्ध्या तासाच्या आत कागदपत्र व सामान आवरून आपली अर्धी माणसं जुजबी चौकशीसाठी मागं ठेवून पुरुषोत्तम सहित सुर्वे जीपमधून तालुक्याला रवाना देखील झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मॅजिस्ट्रेट समोर त्याला हजर करून रिमांड घेऊन पुरुषोत्तम दिवसभर पोलीस कोठडीत अंगावरून वारं गेल्यासारखा पडून राहिला. त्याची वाचाच जणू बधीर झाली होती. जाणीव शक्ती लुप्त झाली होती. त्याचे मेहुणे आनंदराव, बहीण सावित्री, विनायक, सारजा व दिवाणजी हे सारे त्याला येऊन भेटून गेले. मेहुण्यांनी काय झालं, कसं झालं वगैरे प्रश्न केले, पण पुरुषोत्तमनं काहीच उत्तर दिलं नाही. कोठडीच्या गजांशी गुडघ्यात मान घालून जमिनीकडे नजर लावून मूकपणानं अश्रू गाळीत तो बसून राहिला. रात्री 10 वाजता सुर्व्यांनी त्याला आपल्या ऑफिसमध्ये आणून घेतलं आणि म्हटलं, पुरुषोत्तम शेठ, आमची सगळी चौकशी पूर्ण होत आली आहे. खून तुम्हीच केला ही पक्की गोष्ट आहे. तेव्हा आता तुम्ही हे काम कसं केलं, का केलं, कशा करतात केलं, हे मोकळेपणानं सांगून टाकणं तुमच्याच हिताचं आहे. बोला. त्यांच्याकडे भयभीत दृष्टिक्षेप टाकून फटफटीत चेहऱ्यानं व हिनदिन भावानं पुरुषोत्तम हात जोडीत बोलला, साहेब, मी काही जरी सांगितलं तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही आणि माझं म्हणणं खरं धरणार नाही. तेव्हा बोलण्यात तरी आता काय अर्थ आहे? सुर्व्यांनी हनुवटी कुरवाळीत विचारपूर्वक म्हटलं, हा सुर्वे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटच मानणार आहे. लक्षात ठेवा, झूठमूठ केस मी कधी केली नाही व करणार नाही. तुम्ही भिवू नका. जे काही तुम्हाला सांगायचं असेल ते बिनदिक्कत सांगा. साहेब, खरोखरच मला काही सुद्धा माहीत नाही. मी तिच्याकडे गाढ झोपलो होतो. तिचा खून कुणी केला, कसा केला, काहीच कल्पना मला नाही. अरे 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 अरे, एवढं भीषण कांड घडला आणि तुम्हाला जराही कल्पना नाही म्हणता? बरं, तुम्हाला काय आठवतं तेवढं तरी सांगा. खून झाल्यानंतर तुम्ही घरातून पळून गेला ते तरी आठवतं की नाही? मी शपथपूर्वक खरं सांगतो साहेब, मी झोपेत असतानाच कुणीतरी गुपचूप आलं आणि सगुनीचा खून करून निघून गेलं. सगुनी तुमच्या बरोबरच झोपली होती काय? नाही, ती मला झोप लागल्यानंतर पलंगावरती येऊन झोपली असावी. तिनं खिडक्या, दारं यांच्या कड्या आतून लावून घेतल्या नव्हत्या का हो? रोज ती बाहेरच्या दाराच्या आणि घराच्या मुख्य दाराची कडी आतून घालीत असे. त्या दिवशी सुद्धा तिनं ही सावधगिरी घेतली असलीच पाहिजे. त्याशिवाय ती झोपणार नाही ही माझी खात्री आहे. मग तुम्ही म्हणता गुपचूप कुणीतरी आत आलं. हे कसं काय शक्य आहे? तेच तर कळत नाही ना. माझी तर अक्कल अगदी गुंग होऊन गेली आहे. सगुनीनं रात्री चोरून दार उघडून कुणाला तरी आत घेतलं असेल. कुणातरी खास ओळखीच्या आणि प्रेमाच्या माणसाला. हा तर्क कसा काय वाटतोय हो तुम्हाला? पुरुषोत्तमचा चेहरा एकदम ताठरून गेला. त्याच्या भुवया एकदम विस्तारित झाल्या आणि बाजूला भिंतीकडे बघत तो या शक्यतेचा विचार करू लागला. पण या शक्यतेनं त्याच्या मनाला हलवून सोडलं. परत दुसऱ्याच क्षणी ही कल्पना त्याला असंभाव्य वाटू लागली. तो दृढपणानं मान हलवीत उद्गारला, नाही साहेब, ही गोष्ट शक्य नाही. तिचं खास माणूस माझ्याखेरीज दुसरं कोणीच नव्हतं. ती कड्या लावून झोपली आणि तिनं कोणालाही दार उघडली नाही हे नक्की समजा. ती प्राण गेला तरी असं कधी करणार नाही. अहो शेठजी, तुम्ही उलटं बोलताय. मी तर म्हणेन तिनं त्या दिवशी असं केलं म्हणूनच तिचा प्राण गेला. मी नाही समजलो साहेब. अहो बोलून चालून ती तुमची रखेली होती, एक राण होती. ती काही तुमची लग्नाची बायको नव्हती. तुम्ही झोपलात असं समजून तिनं कुणाला तरी दार उघडून घरात घेतलं. काहीतरी चाहूल लागून तुम्ही जागे झालात. तुम्ही त्याला मारपीट करून हाकलून दिलं आणि सगुनीची हत्या करून पसार झालात. तोंड सांभाळून बोला साहेब.
पुरुषोत्तम संतप्त होऊन म्हणाला, असलं काही एक घडलेलं नाही. सगुनी माझी रखेली असली तरी माझ्याशी इमानदार होती. तुमचे हे सारे तर्क कुतर्क पोकळ आहेत, पोकळ. हे बघ पुरुषोत्तम, गरम होऊन आवाज चढवून सुर्वे बोलले, तू ही मुजोरी कुणासमोर दाखवतो आहेस रे? सोगुनीचा छिपा यार तुझ्या समोर बसलाय असं वाटतंय काय तुला? याद राख, तू पोलीस इन्स्पेक्टर समोर बोलतो आहेस. दमदाटी आणि सोंगढोंग तू करू लागलास तर मी तुझी अशी धुलाई करीन की तुला जन्माची अक्कल राहील. पुरुषोत्तम जडवत उभा राहिला. त्यानं छातीवर हातांची मिठी घातली. तो बोलत नाही असं पाहून सुर्व्यांनी पुन्हा मगरुरीच्या सुरात त्याला टोकलं. बोलत का नाहीस आता? शांतपणे पुरुषोत्तम खंबीर स्वरात उत्तरला, साहेब, मला काहीच सांगायचं नाही. तुम्हाला काय धुलाई करायची आहे ती तुम्ही करा. मग मला काय करता येईल ते मी करीन. सुर्वे मनातल्या मनात चरकले, पण चेहऱ्यावर तसं न दाखवता ते म्हणाले, मिस्टर पुरुषोत्तम, जरूर पडेल तेव्हा तुमची धुलाई अवश्य होईल आणि आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही. काय समजलात? चांगलं समजलो. मी आता जाऊ काय? तुम्ही खुनाच्या आरोपावरती गिरफ्तार झाला आहात आणि तुमच्या तपासणी अधिकाऱ्याला तुम्ही अशी इन्सल्टिंग भाषा वापरता, याचा हो अर्थ काय? साहेब, तुम्ही खुनाचा आरोप माझ्यावर केला त्याचा मला राग नाही. मला खुनी ठरवून तुम्ही फाशी दिलं तरी मी काही म्हणणार नाही. पण सगुनीची निंदा मी कुणाच्याही तोंडून कधीही सहन करणार नाही, हे मात्र पक्क समजून राहा. ओ, आय एम व्हेरी सॉरी पुरुषोत्तम शेठ, व्हेरी व्हेरी सॉरी. ते जाऊ द्या, ते आपण सोडून देऊ. जी थिअरी तुम्हाला मान्य नाही तिच्यावर चर्चा करण्यात काय मतलब? तुमचं म्हणणं खून कोणी केला असावा याची तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही गाढ झोपला होतात म्हणे, असंच ना? बसा ना, खुर्चीत बसून बोला. मी उभाच ठीक आहे. मी गाढ झोपलो होतो ही गोष्ट खरी आहे. मध्यरात्रीनंतर कशी कोण जाणे मला अचानक जाग आली. खोलीच्या मध्यभागी जमिनीवरती सगुनी सर्व अंगभर घाव झेलून रक्ताच्या थारोळ्यात वेडी वाकडी पडलेली मी पाहिली. तो भीषण देखावा बघून मला भोळ आली. बिछाण्यावर बसूनच मी घाबऱ्या घाबऱ्या तिला हाका मारल्या, पण ती ओ देण्याच्या पलीकडे निघून गेली होती. मी उठून टेबलावरचा कंदील मोठा करून तो हातात धरून तिचं निरीक्षण केलं. ती केव्हाच या जगाच्या बाहेर निघून गेली होती. गळ्यात रडण्याचा उमाळा येऊन मी तिच्या जवळ बसून रडू लागलो. बरं मग पुढं काय झालं? अचानक माझ्या डोक्यात विचार आला की या खुनाचा आळ आपल्यावरतीच येणार. साऱ्या अंगाला दरदरून घाम फुटला. हातपाय लटलट कापू लागले. डोळ्यापुढं काळोखी पसरली. खोलीत माझ्याशिवाय दुसरं कुणी नव्हतं. कोपऱ्यातली एक काठी आणि एक कंदील हातात घेऊन मी घरातल्या बाकीच्या साऱ्या खोल्या ढुंडाळून पाहिल्या. अंगणातून बाहेरच्या दरवाजापर्यंत जाऊन आलो. त्याला आतून कडी लागलेली होती. माझ्या हातापायातलं अवसानच खचून मी मटकन अंगणातल्या धुळीत बसलो. मी इतका घाबरून गेलो की काय करावं कसं करावं ते सुचेच ना. माझी बुद्धी जणू क्षणात गोठून गेली. माझं भेदरलेलं मन ओरडू लागलं, पळ पळ, इथून बाहेर निघून जा. पोलिसाच्या हातात सापडू नकोस, तरच वाचशील. झटका आल्यासारखा मी उठलो आणि कपडे चढवून बाहेर पळून गेलो. मी मी मानतो की पळून जायला नको होतं, पण माझी अक्कल माझ्या आधीच पळून गेली होती, बेपत्ता झाली होती. मला त्या क्षणी ठाम वाटलं की फरारी होण्यावाचून दुसरा मार्ग नाही. तुम्ही घरातून निघण्याची तयारी करीत होता त्यावेळी बाहेरच्या दारावर कुणी थापा दिल्या होत्या काय? मला काही ऐकू आल्या नाहीत. तुम्ही बाहेरचा दरवाजा खोलून पळालात त्यावेळी बाहेर दाराशी कोणी उभं होतं काय? बाहेर कुणी उभं नव्हतं. नीट आठवण करा. दोघे जण उभे होते आणि त्यांना बाजूला ढकलून देऊन तुम्ही धावत गेलात. नाही साहेब, असला काहीच प्रकार घडलेला नाही. सुर्व्यांनी 1-2 सेकंद पुरुषोत्तमकडे न्याहून पाहिलं. पुरुषोत्तम आपण निर्दोष असल्याचं जीव तोडून कळकळीनं सांगत होता, पण त्याची एकही गोष्ट उजेडात आलेल्या पुराव्याशी जुळत नव्हती. बाहेरून घरात कुणी प्रवेश करणं शक्य नव्हतं हे तो स्वतःच्या तोंडानं कबूल करीत होता आणि उलट खून दुसऱ्याच कुणीतरी केला असाही निर्वाळा देत होता. सुर्व्यांची खात्री झाली की तो बऱ्याच गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवू पाहत आहे. त्यांनी त्याला जास्त प्रश्न न विचारता त्याच्या कोठडीकडे पाठवून दिलं.
खुनाचे आणखी काही धागेदोरे हाती लागले तर पाहावे, या दृष्टीनं त्यांनी भगवान, मार्तंड वगैरे 5-6 निवडक लोकांना अकोळला 2 दिवस राहून गुप्त तपास करण्याचा आदेश दिला होता. ते परत येईतोपर्यंत आपली प्रश्नमाला राखून ठेवण्याचं त्यांनी ठरवलं. 2 दिवसांनी ती टोळी परत आली. त्या लोकांनी वेगवेगळ्या दिशांनी तपास केला होता. एकानं बळीराम पाटलाच्या निकटवर्ती लोकांत मिसळून खुनाच्या दिवशीच्या त्याच्या हालचालींची बारकाईनं विचारपूस केली होती. त्यात आढळून आलं होतं की त्या दिवशी खरोखरच बळीराम सकाळी धान्याच्या गाड्या घेऊन तालुक्याला गेला होता. तो दुसऱ्या दिवशी पहाटे 5-5:30 वाजता बैलगाडीतून स्वतःच्या घरी परत आल्याचंही त्याच्या एका शेजाऱ्यानं पाहिलं होतं. अर्थात बळीरामच्या ॲलिबीला भक्कम बळकटी आली होती हे स्पष्ट झालं. सुर्व्यांनी त्याचं नाव संशयितांच्या यादीतून कमी करून टाकलं. दुसऱ्या एका शिपायानं त्या रात्री तात्या व बाळ्या खरोखरच भजनाला गेले होते का व भजन रात्री 12च्या सुमाराला बंद झालं होतं का हे पडताळून पाहिलं. या दोन्ही गोष्टींची तंतोतंत पुष्टी मिळाली. आपली केस योग्य व बिनचूक दिशेनं पुढं सरकत आहे याबद्दल सुर्व्यांना समाधान वाटलं. भगवाननं एक नवीनच पण फार महत्वाचा पुरावा गोळा केला होता. त्याला लक्ष्मण नावाचा एसटी स्टँडवरचा एक हमाल भेटला होता. या हमालानं त्याला सांगितलं, बुधवारच्या म्हणजे खुनाच्या दिवशी रातच्या 8च्या सुमाराला आडगाव वाकोळ गाडीमधून एक उचेला, गोरटेला, सडपातळ अंगाचा माणूस उतारला. त्यानं गडद निळ्या रंगाची बेलबटणं पॅन्टी आणि अस्मानी रंगाचा बुशर्ट घातला होता. सामान हाय का म्हणून म्या विचारलं तर तो मला म्हणाला न्हाय. म्या अजून पुसलं कुठं जायचं हाय. तो म्हणला, सगुणाबाई भांबरीचं घर माहीत हाय का? मी तिचा मावस भाऊ हाय. म्या पत्ता सांगितला आणि तो गावामध्ये गेला. पुन्हा काय तो मला गावामध्ये दिसला सुधिक न्हाय. भगवाननं लक्ष्मणला बरोबरच आणलं होतं. सुर्व्यांनी विचारताच त्यानं लक्ष्मणला साहेबासमोर पेश केलं. सुर्व्यांनी त्याची जबानी लिहून घेतली. त्यानं सांगितलेली हकीकत लिहून झाल्यावर सुर्व्यांनी प्रश्न केला, अरे तू त्याचं नावगाव विचारलंस की नाही? विचारलं की साहेब. बारपुते का सातपुत्या असं काहीतरी त्यानं सांगितलं होतं. आडगावचा राहणार हाय म्हणला. हे तर नुसतं आडनाव झालं. स्वतःचं नाव नाही का सांगितलं? नाही साहेब, आणि म्या बी काय त्याला विचारलं नाही. मग हे सारं आम्ही तिथं आलो होतो त्यावेळी हजर होऊन का नाही सांगितलंस? म्या तर साहेब पार विसरूनच गेलो होतो समजा. काल रखमाजी पाटील दिसलं तानी एकदम माझ्या ध्यानात आलं. पाटील म्हणलं तर हवालदार हित हाय ती, त्यांना सांगा. मग म्या ह्यांना सांगितलं. सुर्व्यांचे डोळे आनंदानं लुकलुकू लागले. श्याम ह्या नावानं ज्याचं पत्र त्या दिवशी सगुनीला आलं होतं, तोच हा बारपुते का सातपुते असला पाहिजे. आणि तो हितलाच राहणारा आहे म्हणतो, तेव्हा नक्की मिळून जाईल. त्यांनी गावात सर्वत्र आपले लोक पाठवले. श्याम बारपुते का श्याम सातपुते या नावाच्या व्यक्तीचा कसून शोध घ्यायचा आणि तो सापडताच त्याला हजर करायचं अशा सूचना त्यांनी देऊन ठेवल्या. 2 दिवस पोलिसांनी सबंध गाव ढवळून काढलं, परंतु त्यांना या नावाची अथवा दिलेल्या वर्णनाची व्यक्ती आढळून आली नाही. एक सातपुत्या आडनावाचं कुटुंब गावात मिळालं, परंतु भामरे घराण्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. अखेर सुर्व्यांनी निष्कर्ष काढला की श्याम नामक या प्राण्यानं लक्ष्मण हमालाला खोटं आडनाव सांगून पोलिसांना चकमा दिला आहे आणि तो दुसऱ्याच कुठल्या तरी गावचा राहणारा आहे. श्यामचा तपास पुढेही जारी राहिला, पण पोलिसांना श्याम हा कधी सापडलाच नाही. दरम्यान सरकारी डॉक्टरकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यात म्हटलं होतं की सूर्यासारख्या तीक्ष्ण धारदार शस्त्रानं जखमा झाल्यामुळं व मर्यादेबाहेर रक्तस्राव झाल्यानं मयत स्त्रीला मृत्यू आला. मृत्यूची निश्चित वेळ त्यात नमूद केलेली नव्हती. बुधवारी मध्यरात्री 11 ते 3च्या सुमाराला मृत्यू झाला असावा असा मोघम उल्लेख होता. खून होण्यापूर्वी मयत स्त्रीचा उपभोग घेण्यात आला होता अशी नवीनच माहिती रिपोर्टात दिली गेली होती.